नमस्कार भावनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन लय भारी व्हिडिओमध्ये। तर भावनो, आज आपण एकदम युनिक विषयावरती व्हिडिओ जो आहे तो आपण आणलाय। तर आज आपण भव्य शुभारंभ बॅनर एडिटिंग वरती व्हिडिओ जो आहे तो आपण आणलाय। तर पहिल्यांदा तुम्हाला ही डिझाइन जी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि या डिझाइनची मी तुम्हाला पीडीएफ पण दिली, तर नक्की जाऊन तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता। पण आपल्या व्हिडिओमध्ये पासवर्ड जो आहे आपण दिलाय, तर तो पासवर्ड टाकून आपली जी काही फाईल असेल ती तुम्ही इझिली एक्सट्रॅक्ट करू शकता। आणि भावनो, तुम्ही जर अजून आपल्या चॅनल सबस्क्राइब केले असेल तर लवकर जाऊन चॅनल सबस्क्राइब करा, कारण की तुमच्यासाठी असंच कंटेंट जे ते आपण रेग्युलरली आणत असतो आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राइब करू शकता। तर भावना, आता फायनली आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर तुम्हाला प्रॉपर आपली जी काही डिझाइन आहे ती तुम्हाला दाखवतो मी। तर आपण पीडीएफ फाईल जी आपण ओपन करून घेतली। तर तुम्हाला पीडीएफ फाईल ओपन करता येत नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलवरती ऑलरेडी खूप सारे व्हिडिओ जे आपण बनवले, तर नक्कीच जाऊन तुम्ही तो पीडीएफ फाईलचा व्हिडिओ जो आहे तो पीडीएफ फाईल कशी ओपन करावी पिक्सेल लॅबमध्ये, तर तो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पाहू शकता। तर नक्की भावनो, तर आपली जी काही पीडीएफ फाईल आहे तुम्ही पाहू शकता। एडिटेबल पीडीएफ फाईल जी तुम्हाला मी दिली, तर तुम्ही प्रत्येक गोष्टी जे आहे ते तुम्ही इझिली एडिट करू शकता। आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टी जर चेंज करायच्या असतील तर तुम्ही त्या इझिली चेंज करू शकता। तर प्रॉपर तुम्ही लेअर पाहू शकता, त्यानंतर टेक्स्टिंग तुम्ही पाहू शकता। तर हॉटेल श्री साई कार फॅमिली रेस्टॉरंट अँड लॉन्चिंग हे जे काही टेक्स्ट आहे तर ते पण तुम्ही इझिली चेंज करू शकता। यातलं तुम्ही कुठलंही टेक्स्ट तुम्ही इझिली चेंज करू शकता। तुम्हाला कुठलंही लेअर जे तर लॉक केलं नाही आपण, आणि सर्व गोष्टी जे तुम्हाला मी एडिटेबल दिले आहे। तर तुम्ही ही जी काही पीडीएफ फाईल आहे ती तुम्ही तुमच्या भव्य शुभारंभ जे काही असेल आपल्या उद्घाटन समारंभाचं कुठलंही बॅनर असेल त्या कामासाठी तुम्ही आपली जी काही पीडीएफ फाईल आहे ती तुम्ही यूज करू शकता। तर एकदम एडिटेबल पीडीएफ फाईल जी ती मी तुम्हाला प्रोव्हाइड केली, तर नक्कीच याचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने करा आणि एकदम खतरनाक वेळा जी तुम्ही ते बनवू शकता। तर भावनो, प्रत्येक गोष्टी जी आहे त्या आपण एडिट केल्या आहे स्वतःहून, आणि एकदम सिंपल आणि एकदम साध्या फॉन्टचा आपण यूज जो आहे तो आपण केला आहे। तर तुम्हाला कुठलेही युनिकोड करायची तुम्हाला गरज नाही आहे, तर तुम्ही प्रत्येक गोष्टी जी आहे ते तुम्ही इझिली एडिट करू शकता। तर तुम्हाला जे काही एडिट करायचं असेल ते तुम्ही करू शकता तुमच्याप्रमाणे। आणि अजून नव्याने आपली जी काही पीडीएफ फाईल असेल तुम्ही क्रिएट करू शकता, म्हणजेच थोडाफार बदल करून आपली जी काही पीडीएफ फाईल असेल तुम्ही क्रिएट करू शकता। तर नक्की तुम्हाला पीडीएफ फाईल जी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ जे तुम्हाला पाहिजे ते देखील कमेंट करा। आणि तुम्हाला सोबत टेक्स्चर पण दिलं आहे मी पीडीएफ फाईलमध्ये, तर तुम्ही पाहू शकता आपण खाली जे आपण टेक्स्चरचा यूज केला आहे त्याची ऑपेसिटी जी त्या पण कमी केली। तर प्रत्येक लेअर तुम्ही चेकआउट करू शकता। तर प्रॉपर गोष्टी जे आहे त्या आपण तुमच्यासाठी जे आहे त्या आपण रेडी केल्या आहे। तर नक्कीच याच्यापुढे सुद्धा आपले असेच व्हिडिओ जे ते आपले येत राहतील आता रेग्युलरली। तर तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते देखील नक्की कमेंट करून सांगा। आणि पुढं पण आपले एकदम इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे ते आपले चालू होणार आहे, तर नक्की तुम्ही ते बघा। प्रॉपर तुम्हाला खोल माहिती जी तुम्हाला मिळत जाईल आणि काहीतरी नवीन गोष्टी जे तुम्हाला शिकायला भेटतील। त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की याच्या पुढं जे व्हिडिओ जे ते आपले एकदम इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे ते आपले येणार आहे, तर तुम्हाला ते नक्की पाहायला भेटतील। तर नक्की तुम्ही ते पाहा, तुम्हाला प्रॉपर हेल्प जी ती तुमची होईल आपल्या ग्राफिक्स डिझाईन क्षेत्रामध्ये। तुमची जी काही हेल्प आहे ती तुमची होऊन जाईल। तर नक्की तुम्ही याच्या पुढे जे काही व्हिडिओ येतील ते तुम्ही नक्की बघत जा। तर प्रॉपर गोष्टी जे आहेत तर तुम्हाला सांगितल्या मी, तर ते व्हिडिओ येतील आपले। तर नक्की, तर आजची पीडीएफ फाईल तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा। तर काय विषय नाही, आणि प्रॉपर लेअर पण तुम्ही बघू शकता। तर याच्यात एवढं काय विषय नाही आहे, तुम्ही इझिली आपली पीडीएफ फाईल जी तुम्ही डाउनलोड करा। लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आणि पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिला आहे 2 स्टेपमध्ये। तर तो नक्की टाकून आपली जी काही पीडीएफ फाईल असेल ती तुम्ही इझिली एक्सट्रॅक्ट करू शकता। तर नक्की, आणि प्रत्येक गोष्टी जी आहे तुम्ही इझिली चेंज करू शकता। त्याचा कलर पण तुम्ही चेंज करू शकता, कलर बिलर प्रत्येक गोष्टी तुम्ही चेंज करू शकता। तर भावनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। तर भेटूया पुढच्या एका नवीन एका लय भारी व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।